बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत बारामती आणि राहुरी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। याबाबतची अधिकृत सूचना सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही सुट्टी राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय संस्था तसेच सार्वजनिक उपक्रमांना लागू राहणार आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघातील जे मतदार कामानिमित्त बाहेर आहेत त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने हे पाऊल उचलले असून नागरिकांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने फ्लॅट मालकांसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या उपक्रमामुळे प्रत्येक सदनिक धारकाचे नाव थेट जमिनीच्या नोंदीमध्ये समाविष्ट होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलंय। हे कार्ड पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित असणार आहे। नव्या नियमांनुसार केवळ जमिनीचीच नव्हे तर त्या जमिनीवरील प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र सरकारी नोंद केली जाणार आहे। या कार्डवर इमारतीचे क्षेत्रफळ आणि संबंधित फ्लॅट धारकाचा जमिनीवरील हिस्सा स्पष्टपणे नमूद केला जाईल, ज्यामुळे बहुमजली इमारतीतील मालकी हक्काबाबतची गुंतागुंत कमी होणार आहे। या निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरातील लाखो फ्लॅट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळालंय। SIT आणि ED यांनी मोबाईलमधील डिलीट डेटा यशस्वीपणे रिकव्हर केलाय। यामध्ये चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांकांचा समावेश असून या प्रकरणात मोठे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे। खरातवर विवाहित महिलांसह युवतींना जाळ्यात अडकवणे, फसवणूक, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत। आतापर्यंत विविध कलमांखाली 15 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 8 प्रकरणे महिलांच्या संबंधित आहेत। दरम्यान पोलीस हेल्पलाईनवर दररोज तक्रारी येत असून 23 दिवसात शेकडो कॉल्स नोंदवले गेले आहेत। 40 जणांची साक्ष म्हणून नोंद झाली आहे। मोबाईल डेटा मिळाल्याने पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली आहे। सातारा जिल्ह्यातील माण्याच्या वाडी येथे पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिले अत्याधुनिक ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले। या ठिकाणी जनावरांसाठी शॉवर, स्वच्छता आणि केस काढण्याची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे। याआधी ग्रामस्थ जनावरांना नदी, ओढ्यांमध्ये धुण्यास नेत होते, ज्यामुळे जलप्रदूषण होत होतं। आता हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतोय। विशेष म्हणजे आंघोळीचे पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरले जाते। घनकचरा आणि सांडपाण्याचे योग्य सुव्यवस्थापन करण्यात आलंय। उन्हाळ्यात जनावरांमध्ये होणारे आजार टाळण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे। ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून उभा राहिलेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे। इराणने होर्मुझ खाडी अचानक बंद केल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली। अवघ्या 24 तासात परिस्थिती बदलत तेल व LPG पुरवठ्यात गंभीर परिणाम झालाय। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने कठोर इशारा देत नियम मोडणाऱ्या जहाजांवर कारवाईचा इशारा दिलाय। दरम्यान भारतीय जहाजावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून खाडी परिसरात तणाव वाढलाय। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी यापूर्वी खाडी खुली करण्यास सांगितले होते, मात्र अचानक निर्णय बदलल्याने जागतिक बाजार आधारलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या भूमिकेवर टीका केली आहे। खाडी बंद राहिल्यास भारत, चीन, पाकिस्तानसह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मारुती सुझुकी इंडियाने एप्रिल 2026 मध्ये आपल्या नेक्सा श्रेणीतील कार्सवर मोठ्या सवलती जाहीर केल्यात। या ऑफर्समध्ये इगिस, मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी फ्रँक, जिमी ग्रँड 6 विटा, XL6 यांचा समावेश आहे। या सवलतींमध्ये ग्राहक ऑफर, एक्सचेंज बोनस, स्क्रॅप पॅकेज आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे। बलेनोवर सुमारे 40,000, फ्रँक्सवर 55,000, ग्रँड विटावर 1,07,000 तर इन्व्हिक्टोवर तब्बल 2,15,000 रुपयांची सूट मिळत आहे। या ऑफर्स महिन्याच्या अखेरीपर्यंत लागू राहणार असून व्हेरियंटच्या सवलती देखील बदलू शकतात। याशिवाय कंपनीने अरेना मॉडेल्सवरही 45,000 पर्यंत सवलत दिली आहे। लेन्सकार्टमध्ये टिकली आणि टिळा वादानंतर अखेर कंपनीने नवीन नियमावली जाहीर केली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्टाईल गाईडमुळे कंपनीवर टीका झाली होती। या पार्श्वभूमीवर संस्थापक पियुष बन्सल यांनी स्पष्टीकरण देत जुनी पॉलिसी लागू नसल्याचं सांगितलंय। नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मनमोकळेपणाने परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे। यामध्ये टिकली, टिळा, सिंदूर, मंगळसूत्र, कड, हिजाब, पगडी आणि पवित्र धागे यांचा समावेश आहे। कंपनीने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांच्या श्रद्धांवर कोणतेही निर्बंध नसतील। तसेच ड्रेस कोडमध्ये टी-शर्ट सोबत ब्ल्यू जीन्स आणि सुरक्षा नियमांनुसार गडद रंगाचे बूट अनिवार्य ठेवण्यात आलेले आहेत।
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हे दोघे दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. या फोटोमध्ये रणवीर मुलगी दुआला मांडीवर घेऊन बसलेला दिसतो, तर दुआच्या हातावर प्रेग्नन्सीचे टेस्ट किट दिसत आहे. या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय. दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी मुलगी दुआचे स्वागत केले होते. आता लग्नाच्या 8 वर्षांनंतर ते आता त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. दरम्यान रणवीर सिंग सध्या त्याच्या धुरंधर 2 चित्रपटामुळे चर्चेत असून दीपिका प्रेग्नन्सीमुळे प्रमोशनपासून दूर राहिल्याचं स्पष्ट केलं आहे. IPL 2026 मध्ये सनराइज हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग यांच्यातील एका सामन्यादरम्यान एक अजब घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. एक व्हायरल व्हिडिओनुसार हैदराबादचा एक चाहता हातात लिंबू घेऊन काहीतरी जादू करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने हा तोडगा केल्यावर पुढच्याच चेंडूवर चेन्नईचा फलंदाज बाद झाला. हा योगायोग इतका अचूक होता की नेटकऱ्यांनी याला काळी जादू लिंबू रिमूव्ह सिस्टीम असे नाव दिले आहे. जेम्स ऑफ क्रिकेटने शेअर केलेल्या व्हिडिओवर मीम्सचा पाऊस पडत असून चेन्नईच्या पराभवाचे खरे कारण हा लिंबूवाला फॅन आहे अशा मजेशीर कमेंट्स युजर करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या कराराचे जून 27 पर्यंत नूतनीकरण करण्यात आलंय. आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने T20 विश्वचषक 2024, 26 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अशा 3 ICC विजेतेपदके मिळवून इतिहास रचलाय. 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघ निवडीत सातत्य राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय. खेळाडूंचे योग्य नियोजन आणि धाडसी निर्णयामुळे आगरकरांच्या कामगिरीवर BCCI समाधान असून त्यांच्याकडे पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.